हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अमावस्या होती म्हणल्यानंतर सकाळच्या अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतली, नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर बाहेर जायचं होतं जरा, त्यामुळं थोडंसं लवकर आवरून घेतलं. देवपूजा झाली की लगेचच अमावस्याला पण उंबरठ्याला हळदीचं लेपन करते. गुरुवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा असं म्हणजे करते. कधी कधी राहून जातं, काही कामाची घाई असेल तर मग छोटीशीच असं रांगोळी काढून उंबरठ्याची पूजा करून घेतली. रोज जरी केलं तरी छान वाटतं, पण तेवढा वेळ भेटत नाही. त्यामुळं मग असं ज्यावेळी काही असेल त्यावेळी तरी करते. पूजा केली की कसं घरात असं छान वातावरण तयार होतं, फ्रेश असं. आणि नंतर बाहेर गेले होते. आता शेजारी एका बाळाचं नाव ठेवायचं आहे, म्हणजे बारसं आहे. मग त्या बाळासाठी मला ड्रेस आणायचा होता आणि दुसऱ्या एका ठिकाणी बाळ बघायला जायचं होतं. मग असं मला 2 ड्रेस घ्यायचे होते. मग असं लहान काय घ्यायचं, थोडंसं काही घ्यायचं असेल तर मी मग छोट्याशा दुकानामधूनच ते घेते. मग एक मुलगी होती आणि एक मुलगा, असं 2 ठिकाणी हे करायचं होतं. मग त्याच्यासाठी असं 2 ड्रेस घेतलं तिथून. आणि ह्या नवीन होत्या तिथं, त्यामुळे ह्यांना पटकन सापडत नव्हतं. मी रेग्युलरी तिथे जाते, असं मला लहान मुलाचे कपडे घ्यायचे असतील तर. पण ज्या मेन असते ताई त्या आज नव्हत्या तिथं, बाहेर गेल्या होत्या त्या, त्यामुळे त्यांना थोडं कन्फ्युजन होतं. कारण बाळ 1 महिन्याचं आहे. इकडे कसं आपल्याकडे कसं 12व्या दिवशी बारसं करतात, म्हणजे मुहूर्त न बघता, किंवा मग परत मुहूर्त बघून करतात. तसं इकडं 28व्या दिवशी, म्हणजे 28 दिवस झाले की त्या दिवशी मुहूर्त वगैरे काही बघत नाही, त्या दिवशी नाव ठेवलं जातं, असं म्हणजे इकडं असतं. मग त्यामुळे ते 1 महिन्याचं बाळ होतं, अशा हिशोबानं मला ड्रेस पाहिजे होता. आणि दुसरं 4 महिन्याचं झालेलं होतं, बघायला जायचं होतं तिथं. मग तिथून मी असं 2 ड्रेस घेतलं. आणि मग आता मुलांना बाहेर गेलं की म्हणलं की बाहेरचं शक्यतो जास्त काही खायला देत नाही, पण कधी तर ठीक आहे, बरेच दिवस झाला आता पिझ्झा बर्गर असं खायचं चाललं होतं त्यांचं. मग आज म्हणलं बाहेर गेलं घेऊन म्हटल्यानंतर काहीतरी चारून आणावं. आणि पुट्टं आईस्क्रीम एक प्रांजू बरेच दिवस झालं खायचं म्हणत होती, पण ते बरंच मोठं असतं आणि संपत नाही, असं पार्सल देत नाही, ते तिथूनच खावं लागतं. मग म्हणलं ज्यावेळी 4 जण असेल त्यावेळी हे करू, कारण कृष्णा जास्त आईस्क्रीम खात नाही आणि मला पण जास्त आवडत नाही. थोडंफार खाते मी पण प्रांजू आणि प्रांजूचे पप्पा खातात. मग त्यांना पण वेळ होता म्हटल्यानंतर मग 4 म्हणलं एक सोबत जाऊन, बाकी राहिलेलं नंतर काय करायचं असं होतं ना. पण ते पुट्ट्याच्या शेपमध्ये त्यांनी नाही दिलं, म्हणजे तसं नाही देत म्हणले, आता असं येते तेच टेस्ट, पण असं हे करून देतात. पण ते जरी ग्लासमध्ये जरी असं हे करून दिलं असतं तरी पण सेपरेट खायला आलं असतं. पण ह्याने एका ट्रेमध्येच असं दिलं होतं, पण प्रांजूला आवडलं. मी त्यातले फक्त ड्रायफ्रूट्स होते ना तेच हे करून खाल्ले. कृष्णाला जास्त आवडत नाही, 1-2 स्पून खातो, पण नंतर त्याला मग बर्गर नाही सँडविच असं खायचं होतं. तो मागवतो फक्त हे खायचं आहे ते खायचं आहे, पण अशा गोष्टी त्याला अजिबात आवडत नाहीत. फक्त पाव खाल्ला त्याच्यातला, बाकीचं साईडला काढून ठेवलं. प्रांजूला आवडतात अशा गोष्टी थोड्या, पण कृष्णा अजिबातच अशा गोष्टी खात नाही. कारण त्याला मी म्हणजे दिलंच नाही असं. प्रांजूवेळी थोडं तरी म्हणजे देत होतं कधी तर असं बाहेरचं जंक फूड, पण त्यावेळी कसं माहिती नव्हतं, त्यामुळे तिला पिझ्झा बर्गर असं महिन्यातून एकदा मी देत होते. पण आता कृष्णा झाल्यापासून, जसं आता माहिती झाले, कृष्णा झाला त्यावेळी कसं लॉकडाऊन पडलं, बाहेरचं खाणं पूर्ण बंद झालं, तेव्हापासून मग मी बाहेरचं बऱ्यापैकीच म्हणजे कमीच आहे. कधीतरी आता खूप दिवसातून आता त्यांना ह्यावेळी बर्गर खायला दिला होता, नाहीतर मग नाही देतच नाही आता. त्यामुळे कृष्णाला त्याच्याबद्दल म्हणजे आवडच नाही. घेतो पण म्हणजे खात नाही, घेऊन तो तसंच बाकी ठेवून देतो, कारण ते चांगलं नाहीच बाहेरचं कोणतंच फूड.
कधीतरी ठीक आहे. आणि हे मी ना 4 साड्या डेली वेअरच्या होत्या, त्यामुळं सिम्पलच ब्लाऊज शिवायचे होते, डिझाईन वगैरे काही नव्हती. आणि हिचं असं म्हणजे कपडा अगदी असा मऊ असल्यामुळं ना शिवायला थोडासा वेळ गेला. तरी 2 दिवस गेले, मी 2 दिवसात 4 ब्लाऊज शिवले. आणि साड्यांना काही फॉल वगैरे लावायचं नव्हतं, फक्त पिको करायचा होता, ते पण करून घेतलं. आणि 2 नाईट्या पण त्याच फ्रेंडच्या होत्या. मग हे सगळं झालं होतं तयार, गावी जाणार होते ते म्हटल्यानंतर मग ते सगळं कवरमध्ये घालून साड्या ब्लाऊज असं हे करून दिलं. 4 ब्लाऊज एकसोबत 2 दिवसात होऊन गेले. थोडंसं त्याचं कसं होतं, साधं ब्लाऊज असेल ना ते अगदी सुळसुळीत कापड असतं ना, स्टिच मग बसत नाहीत व्यवस्थित, थोडासा वेळ जातो, चुन्या वगैरे पडतात, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक शिवावं लागतं ते. आणि साड्या मग सगळ्या आता तयार झाल्या होत्या, त्याच्यामध्ये कवरमध्ये घालून देऊन टाकलं तिचं, कारण जाणार होती ती गावी आता. आणि मॅक्सच्या पण 2 तिच्याच होत्या, माझ्या त्या फ्रेंडच्याच, मग त्या पण दिल्या. त्या पण शेप करायच्या होत्या, मग एक सोबत सगळंच हे करून घेतलं. शिवून तयार झालं होतं. आणि ही मी सिंपल अशी टोमॅटोची चटणी बनवली होती, चटणी किंवा सुकी भाजी म्हणू शकता. त्याला थोडंसं तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, थोडासा लसूण चेचून घातला होता, कढीपत्ता आणि हिंग घातलं. छान लागते, मुलांना आवडते अशी पण चटणी, खातात आवडीनं. आणि कांदा 2 घेतलं होतं, कांदा अगदी बारीक कट केला होता, थोडासा मोठाच कट केला होता. कांदा भाजून घ्यायचा थोडासा लालसर होईपर्यंत, जास्त लालसर करायचं नाही. आणि मिरची पण 1-2 तुकडं असं मी टाकलं होतं. मुलं तिखट कमी खातात म्हटल्यानंतर मग जास्त तिखट नाही घालत. आणि थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ कांदा भाजताना थोडंसं घातलं होतं. आणि टोमॅटो कट करून घेतलं होतं. आता टोमॅटो स्वस्त आहेत, 20 रुपये किलो असे भेटतात आता. आणि टोमॅटो शिजण्यासाठी वरून थोडंसं मीठ घातलं, टोमॅटो मग पटकन शिजलं जातं. आणि थोडासा गूळ घातला. ही चटणी कशी थोडीशी आंबट, तिखट, गोड अशी मग चव छान येते. चपातीसोबत, भातासोबत म्हणजे खाऊ शकतो. आणि नंतर झाकून ठेवून 1-5 मिनिट असंच शिजवून घेतलं. आणि वरून थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट 1 चमचाभर असं जाडसर वाटलेलं, बारीक कूट घालायचं नाही, जाडसर असं कूट असतं ते घालून घ्यायचं. मी सेपरेट करून ठेवते, असं पातळ भाजीसाठी असं बारीक वाटते आणि सुक्या भाजीसाठी थोडंसं मोठं असं वाटून ठेवते. आणि तयार झाली होती टोमॅटोची चटणी, छान लागते. आणि आता उन्हाळ्यात कसं पातळ भाजी जास्त खायला म्हणजे नको वाटतं. आणि ही डाळ तडका बनवला होता. डाळीचंच थोडंसं असं वेगळ्या पद्धतीने केलं की खायला पण बरं वाटतं. आणि चपाती पण आता रेडी झाल्या होत्या, चपाती, भात, डाळ तडका आणि टोमॅटोची चटणी असा होता आजचा मेनू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब